विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे? लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्लाबोल. विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्याची तात्काळ सुटका करा. सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. नीटची परीक्षा वर्षभरात फक्त एकदाच का? काही कारणास्तव मुलं वर्षभर अभ्यास करूनही परीक्षा देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळायला हवी. खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी. MST CET पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची. सोशल मीडियावरील दाव्यासंदर्भात तक्रार करणार. CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती. MST CET परीक्षेत भाजप नेत्यांची मुलं टॉपर. या परीक्षेवर प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरणाची मागणी. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे. मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाही. संजय राऊतांचा निशाणा. तर विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकारण करण्याचा राऊतांचा प्रयत्न. बन यांचं प्रत्युत्तर. खासदार कंगना रनौतकडून जेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाही. CJP आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली. कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्यानं घेत नाही. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका. तर कंगनाने बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं. CJP आंदोलनातील रिया अहिरचंही प्रत्युत्तर. शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा नको. मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाहीये. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. आम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्मासोबत. मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते एनडीए सोबत जाणार नाही. रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट. पवारांची राष्ट्रवादी कधीच एनडीएमध्ये जाणार नाही. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. तर एनडीएमध्ये आणखी एक पक्ष वाढतोय. जयकुमार गोरे यांचं सूचक वक्तव्य. अमरावती विद्यार्थी विषबाधा प्रकरणी कामगार युनियन आक्रमक. मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी. उद्यापासून 31 जुलैपर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता. घाट परिसरातही अलर्ट. मुख्यमंत्री कार्यालयाकडून खबरदारीचं आवाहन. नागपुरात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. शाळा महाविद्यालयांसह सर्व अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर. आजच्या मुसळधार पावसामुळे सोमवार शाळेत 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी. मानवी साखळी करत विद्यार्थ्यांचं रेस्क्यू. विदर्भात पावसाचा जोर वाढला. पुढील 3 दिवस चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट. तर नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी. विनाकारण घराबाहेर पडू नका. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस. 70,000 रुपये घेऊन फेक डिग्री दिल्याच्या पालकांच्या आरोपांनंतर विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.